आणि एकीकडे राजकीय पक्षांच्या दिरंगाईमुळे एबी फॉर्मचा गोंधळ निर्माण झालेला आहे, तर दुसरीकडे निवडणूक आयोगाचाही भोंगळ कारभार समोर आलेला आहे। निवडणूक आयोगाने एकाच पक्षाचे 2 अधिकृत उमेदवार जाहीर केले, त्यामुळे पक्षाचा नेमका अधिकृत उमेदवार कोण असाही संभ्रम निर्माण झालाय। निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये तब्बल 29 जागांसाठी एकाच पक्षाचे 2 उमेदवार जाहीर झालेत। दरम्यान उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे निवडणूक लढवायची की माघार घ्यायची हा निर्णय घेण्यासाठी देखील उमेदवारांकडे पुरेसा वेळ नाहीये। त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राजकीय वर्तुळात सध्या पुरता गोंधळ उडालाय। मला उमेदवारी दिलेली नव्हती, एबी फॉर्म दिलेला नव्हता आणि तो मी निवडणूक आयोगाकडे सादर केलेला नाही, आर ऑफिसला तो सादर केलेला नाही आहे। परंतु मला भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे। तर असं असल्यानंतर माझी पण एक संभ्रमावस्था झालेली आहे की मी भाजपचा अधिकृत उमेदवार आहे किंवा मग पक्षाने थेट पद्धतीने एबी फॉर्म दिला आहे का, कसं काय केलेलं आहे, तर याबाबत आम्ही संभ्रमावस्थेमध्ये आहोत। कोणामुळे ही संभ्रमावस्था वाढली, नेमकी पक्षामुळे वाढली आहे का निवडणूक आयोगाकडून काय झालं? एकंदर निवडणूक आयोगाच्या कामकाजामुळे वाढली आहे असं वाटतं।